हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 14 डिसेंबरपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालगोडणारी प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आणि त्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण आहे, काळजीपूर्वक बघा. प्रश्न क्रमांक 1. US सरकारने 2023 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन कोणाला घोषित केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, निखिल डे यांना घोषित केलं. अधिकची माहिती. निखिल डे हे मजदूर किसान शक्ती संघटनाचे सहसंस्थापक आहेत. ही भारतातील पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरोधी चळवळींचे नेतृत्व करणारी राजस्थान स्थित संस्था आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचे आपले व्हिजन दाखवण्यासाठी कोणत्या भारतीय राज्याचे शिष्टमंडळ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी स्वित्झर्लंडला जात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेश. अधिकची माहिती. स्वित्झर्लंडमध्ये 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत उत्तर प्रदेशचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यासाठी आणि महानगर शहरांना केंद्रबिंदूमध्ये रूपांतरित करण्याच्या दिशेने राज्याच्या वाटचालीचे प्रदर्शन करण्याचे या शिष्टमंडळाचे उद्दिष्ट आहे. आता उत्तर प्रदेश आला आहे, तर उत्तर प्रदेशचे आपल्याला मुख्यमंत्री माहीत पाहिजे. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत आणि जी कॅपिटल आहे उत्तर प्रदेशची ती आहे लखनौ. महाराष्ट्राचे आहे मुंबई, कर्नाटक बँगलोर आणि तामिळनाडूचे आहे चेन्नई. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3. कोणत्या भारतीय नौदल जहाजाचे उद्घाटन केनियातील पोर्ट लामू येथे आगमन झाले? ज्याने नव्याने विकसित केलेल्या बंदरावर कोणत्याही भारतीय नौदल जहाजाने पहिले बंदर कॉल केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, INS सुमेधा. अधिकची माहिती. INS सुमेधाने 9 डिसेंबर 2023 रोजी पोर्ट लामू केनिया येथे ऐतिहासिक उद्घाटन केले, जे भारत आणि केनियामधील सागरी संबंध मजबूत करण्यावर प्रकाश टाकणारे नवीन विकसित बंदराला भेट देणारे पहिले भारतीय नौदल जहाज बनले. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4. ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कोणत्या महारत्न सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजने वितरण क्षेत्रासाठी सुधारणांसाठी जर्मन बँक KfW सोबत 200 दशलक्ष युरो कर्ज करारावर स्वाक्षरी केली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, REC लिमिटेड. अधिकची माहिती. हे पाऊल इंडो जर्मन विकास सहकार्याचा एक भाग म्हणून भारत सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या अनुषंगाने डिस्कॉम्सच्या वितरण पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी RECच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. भारतीय नौदलाने मुंबई किनारपट्टीवर आयोजित केलेल्या द्विवार्षिक सरावाचे नाव काय? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रस्थान. अधिकची माहिती. भारतीय नौदलाने मुंबई किनारपट्टीवर द्विवार्षिक प्रस्थान सराव समारोप केला, ज्यामध्ये तेल उत्पादन प्लॅटफॉर्मशी संबंधित आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी संरक्षण राज्य आणि नागरिक संस्थांसोबत काम करून तयारी आणि समन्वय वाढविला. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6. कोणती कंपनी ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी बनली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारतीय तंबाखू कंपनी. म्हणजेच काय? इंडियन टोबॅको कंपनी, ज्याला आपण ITC असे म्हणतो. तर लक्षात घ्या, इंडिया टोबॅको कंपनी लिमिटेड ही जगातील तिसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे, ज्याचे बाजार भांडवल $68.6 अब्ज आहे, ज्याने बाजारपेठेतील महत्त्वपूर्ण बदलामध्ये ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोला मागे टाकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7. भारतीय लष्कराने ASEAN महिला अधिकाऱ्यांसाठी टेबल टॉप सराव कुठे केला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी केला आहे. अधिकची माहिती. भारतीय लष्कराने 4 ते 8 डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे ASEAN सदस्य देशांसोबत संयुक्त लष्करी प्रशिक्षण उपक्रमांचा एक भाग म्हणून लैंगिक समावेशकतेची वचनबद्धता आणि लष्करी भूमिकांमध्ये महिलांच्या क्षमता वाढवण्याचा एक भाग म्हणून टेबल टॉप सराव केला. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 10 डिसेंबरला साजरा केला जातो. अधिकची माहिती. 10 डिसेंबर 2023 रोजी सार्वत्रिक मानवाधिकार घोषणाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्य, समानता आणि सर्वांसाठी न्याय ही या उत्सवाची थीम आहे, जी जागतिक स्तरावर अपरिहार्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी चालू असलेल्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकते.
त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, मधमाशी आणि मधाच्या चाचण्या या थीमसह 5वा मधमाशी दिवस कोठे साजरा करण्यात आला? ऑप्शन आहेत मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश की नागालँड. ज्या विद्यार्थी मित्रांना प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच ज्या विद्यार्थी मित्रांना जून 2022 ते नोव्हेंबर 2023पर्यंतच्या चालू घडामोडी प्रश्न पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स मराठी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्याला देखील आपण जॉईन करू शकता, ज्यावर डेली आपण चालू घडामोडींचा सराव करत असतो. थँक्यू.